क्षुद्र खरोखर परी जिंकले सातही सागर अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव माणूस माझे नाव माणूस माझे नाव। नमस्कार, भारताच्या मंगळ मोहिमेबद्दलच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। इस्रोचं मंगळयान मंगळाच्या कक्षेमध्ये जाऊन पोहोचलेलं आहे। या प्रवासातले सगळे क्षण आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत या खास शो मध्ये। मंगळयान मोहिमेचा परमोच्च क्षण आला। मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलं तेव्हा या क्षणानंतर भारताची ओळख बदलली। मंगळावर यान पाठवणारा देश म्हणून अभिमानानं आपली मान उंचावली। असा क्षण पुन्हा पुन्हा येत नाही। असा क्षण इतिहासामध्ये एकदाच येतो। इस्रोच्या बंगळुरू मधल्या मुख्यालयातला हा जल्लोष थेट अंतराळात घुमत होता, कारण भारताचं मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत जाऊन पोहोचलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं। आज मॉम का मंगल से मिलन हो गया। इंडिया हैज सक्सेसफुली रीच मार्स। आप सबको बधाई, देशवासियों को बधाई। इस्रोच्या कंट्रोल रूम मध्ये सगळ्या शास्त्रज्ञांच्या सोबत या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होणं हा जगावेगळा अनुभव होता। ज्यावेळेला मिशन मार्स लॉन्च करण्यात आलं होतं तेव्हापासून 10 महिन्यांनी हे मिशन आज पोहोचलेलं आहे आणि अर्थात फक्त पोहोचलेलं नाहीये तर या मंगळयानाने एक इतिहास सुद्धा घडवलेला आहे। त्यामुळे तणाव आता सगळ्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर निवडलेला तो बघायला मिळतच आहे, पण त्याचबरोबर आनंद सुद्धा आहे की एक ऐतिहासिक मोहीम म्हणजे खूप मोठं चॅलेंज होतं भारतातल्या शास्त्रज्ञांसाठी, ते यशस्वी झाल्याचा टाळ्यांचा जो कडकडाट सुरू झालाय तो अजूनही थांबताना दिसत नाहीये। मंगळयान मंगळाच्या कक्षेत फिरायला सुरुवात झाल्यानंतर आता मंगळाची माहिती इस्रोकडे यायला लागली आहे। या यानावरचा मार्स कलर कॅमेरा मंगळाची छायाचित्र पाठवणार आहे, पण त्याचबरोबर मंगळाचा पृष्ठभाग, मंगळावरचं वातावरण याची महत्त्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे। We were very confident and glad everything went well. ही मंगळयान मोहीम इस्रोच्या शास्त्रज्ञांचा तंत्रज्ञानाबद्दलचा आत्मविश्वास उंचावणारी आहे, पण त्याही पेक्षा मंगळाबद्दलच्या संशोधनात भारताची मोलाची भर पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत। इस्रोचं मंगळयान मंगळाच्या कक्षेमध्ये फिरायला लागलं आणि इस्रोमध्ये दिवाळीच साजरी झाली। मोठी टीम इस्रोच्या शास्त्रज्ञांची आहे। या शास्त्रज्ञांना काय वाटतं ऐकूया। Feeling very proud of this success and that the Prime Minister has backed and he's here today and he has inspired us so much with his fantastic speech and we are all inspired and we have made up our minds to work harder and harder to achieve more and more success। बहुत खुशी हो रही है लेकिन वो खुशी बयान नहीं कर पा रहे हैं। मतलब एकदम से विश्वास होता है कभी कि हमने अचीव कर लिया, क्योंकि अगर हम संसार के बाकी जितने भी प्रयास हुए हैं अगर उनको देखें तो फेलियर चांस बहुत ज्यादा था, सक्सेस रेट कम था, फेलियर चांस ज्यादा था। Day before yesterday's test firing we were very confident that it will be a success and it was, so we are very happy with it। टेंशन थी 22 तारीख को, 4 सेकंड का जब हो गया उसके बाद टेंशन रिलीज हो गई, लेकिन जब से मोदी साहब ने आके इसको 4 मंगल लगा दिए, 4 चांद नहीं कहूंगा 4 मंगल लगा दिए, और उनकी स्पीच ने इतना प्रोत्साहित किया है कि अब हम कोई भी रिस्क लेने के लिए तैयार हैं। Very much proud of our ISRO as well as our country because East or West, ISRO is best. I want to say that। बहुत ही गौरवान्वित हूँ मैं, और जो मोदी सर यहाँ आए प्रधानमंत्री अपने, उनके भाषण, उनके स्पीच को सुन के अब ऐसा लग रहा है कि और हमें अच्छा करना चाहिए और हम बेटर करेंगे, और ये बहुत ही प्राउड मोमेंट है हमारे लिए। और अब वेट कर रहे हैं हम ओडी का कि मार्स के अराउंड किस ऑर्बिट में हमारा सैटेलाइट है, इसके लिए हम वेट कर रहे हैं अभी। इस्रोचे शास्त्रज्ञ आपण बघितलं मंगळाच्या कक्षेमध्ये मंगळयान पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर आता स्काय इज द लिमिट आहे। अजूनही अंतराळ भराऱ्या भारताला करायच्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या क्षणी बंगळुरूच्या इस्रोच्या मुख्यालयामध्ये उपस्थित होते। त्यांनी शास्त्रज्ञांचं कोणत्या शब्दात कौतुक केलं तेही ऐकूया। आज हम सफल हुए हैं और इसलिए सफलता के साथ नई चैलेंजेस भी आती है।
और मुझे विश्वास में भारत के वैज्ञानिकों में, भारत की यूथ में, भारत के टैलेंट में कि हर चुनौतियों को चुनौती देने की ताकत इस हमारी फौज में है, इन वैज्ञानिकों में है। तो मुझे बताया गया सब साइंटिस्टों, साहब ये बड़ा कठिन काम है, दुनिया में कोई सफल नहीं हुआ है, सफल होंगे नहीं होंगे, आपको बुलाना न बुलाना हमें जरा दुविधा है। मैंने कहा आप चिंता मत कीजिए, आप चिंता मत कीजिए, अगर विफलता आती है तो मेरी पहली जिम्मेवारी बनती है इन वैज्ञानिकों के बीच आने की। और यश तो लेने के लिए सब आते हैं, लेकिन काम भी तो मंगल था, और जब काम मंगल होता है, इरादे मंगल होते हैं, तो मंगल की यात्रा भी तो मंगल होती है। या मंगळ यात्रेमध्ये भारत आता अभिमानानं सामील झालेला आहे, पण अगदी मोजक्या देशांनी मंगळ मोहिमा यशस्वी करून दाखवलेल्या आहेत। आपण बघूया कोणते कोणते देश आहेत जे या देशांच्या पंक्तीमध्ये भारत सुद्धा जाऊन बसलेला आहे। अमेरिका आणि रशियानं मंगळ मोहिमा घेतल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या। युरोपियन युनियनची मोहीम सुद्धा यशस्वी झालेली होती, पण चीन आणि जपानचे प्रयत्न मात्र आतापर्यंत अयशस्वी ठरलेले आहेत। जपान आणि चीन भारताच्या पुढे नाहीये आणि त्यामुळेच भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना आम्ही या मंगळ मोहिमेबद्दल विचारलं। इस्रोची मंगळ मोहीम यशस्वी झाली, भारताने इतिहास रचला, याबद्दल डॉक्टर माशेलकर यांना काय वाटतं ऐकूया। संबंध आमच्या सायंटिफिक कम्युनिटीमध्ये अत्यंत एक आनंदाची एक लहर आज मला दिसते आहे आणि एक अभिमान की आपण हे करू शकतो असा अभिमान मला दिसतोय। आणि ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं का। पहिली गोष्ट म्हणजे आपण नेहमी फॉलोअर, इंडियन सायन्स, इंडियन टेक्नॉलॉजी ॲज अ फॉलोअर, लीडर ही पोझिशन आपली फार कमी दिसत होती। आज आपण लीडरशिप दाखवली आहे, कारण भारत हा आता पहिला देश ठरलेला आहे ज्याचं पहिलं मिशन सक्सेसफुल झालं, पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल होणारा असा आपला देश ठरलेला आहे आणि हे माझ्या मते एक मोठं मोराल बूस्टिंग आहे। दुसरी गोष्ट अशी की इतर ह्याच्यामध्ये आपल्याला तंत्रज्ञान वगैरे इतर देश देतात, पण ह्याच्यामध्ये आपल्याला कुणी तंत्रज्ञान देत नव्हतं, कळलं का। इट वॉज ऑलवेज डिनाईड। म्हणजे आता क्रायोजेनिक इंजिन पाहिजे, क्रायोजेनिक इंजिन देणार नाही, सुपर कम्प्युटर पाहिजे, सुपर कम्प्युटर देणार नाही। त्यामुळे या अशा स्ट्रॅटेजिक एरियाजमध्ये स्वतःला सगळं डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक होतं, दुसऱ्यांकडनं काही मिळत नव्हतं, ज्याला मी डिनायल ड्रिव्हन इनोव्हेशन असं म्हणतो, हे आपण करून दाखवलंय। हा दुसरा भाग। तिसरा भाग असा की जर आपण त्याचं हे पाहिलं, कॉस्ट पाहिलं तर $74 मिलियन आणि अमेरिकेला $671 मिलियन लागले। ह्याचा अर्थ आपण सर्वात स्वस्त पण सर्वात सुंदर अशा प्रकारचं काम करून दाखवलेलं आहे, ज्याला मी नेहमी अफोर्डेबल एक्सलन्स म्हणतो। कारण व्हॉट इज अफोर्डेबल इज नॉट एक्सलंट, व्हॉट इज एक्सलंट इज नॉट अफोर्डेबल असं नेहमी मानलं जातं, पण भारताने हे करून दाखवलेलं आहे की आपण अफोर्डेबल एक्सलन्स अचीव्ह करू शकतो, नाही का। तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत माझ्या मते अत्यंत महत्त्वाच्या आहेत। खरंय, भारताने हे करून दाखवलेलं आहे। स्वतः बनवलेलं तंत्रज्ञान आणि कमीत कमी खर्चामध्ये ही मोहीम झालेली आहे। अमेरिकेचं क्युरिओसिटी हे यान सध्या मंगळावर आहे। मंगळयान यशस्वी झाल्यानंतर या यानानं ट्विट केलेलं आहे, आपण बघूया। भारताच्या मंगळयानाचं स्वागत करतंय हे यान। नमस्ते मार्स ऑर्बिटर, पहिल्या आंतरग्रहीय मोहिमेच्या यशाबद्दल इस्रो आणि भारत दोघांचंही अभिनंदन। अमेरिकेच्या नासानं आपलं मेवान नावाचं यान मंगळावर पाठवलेलं आहे। सोमवारीच ही मोहीम यशस्वी झाली। मेवानमध्ये आणि आपल्या मंगळयानामध्ये काय फरक आहे, काय साम्य आहे, याबद्दल सुद्धा सांगतायत डॉक्टर रघुनाथ माशेलकर। त्याच्यामध्ये असं आहे की जसं मी सांगितलं, अमेरिकेला $671 मिलियन लागले आणि आपण ते फक्त $74 मिलियन मध्ये करून दाखवलं, नाही का। म्हणजे जवळजवळ 6 ते 7 पटीने आपण स्वस्त होतो आणि तरी सुद्धा आपला जो नेट रिझल्ट होता तो तसाच होता। ह्याचा अर्थ अफोर्डेबल एक्सलन्स आपण हे केलं, पण ते अफोर्डेबली
एक्सपेन्सिव्हली नव्हे, अफोर्डेबली. हा पहिला भाग त्यातला. दुसरं, हे जे मोठं मनोरिंगचं काम आहे, उदाहरणार्थ लास्ट रॉकेट फायरिंग म्हणा किंवा मोटर फायरिंग आणि त्याच्यानंतर त्याच्या कक्षेत नेणं वगैरे, हे करण्यासाठी आपण जे मार्ग वापरले ते अमेरिकेहून वेगळे होते बरं का. ते स्वस्त पण होते आणि अभिनव पण होते. लाईक प्रोपल्शन सिस्टम्स त्यांनी आपण वापरल्या, त्यांनी ती मोठ्या आणखी काहीतरी एक्सपेन्सिव्ह सिस्टम्स वगैरे वापरल्या. तर आपण दाखवलं की भारतीय जो मेंदू आहे तो वेगळ्या प्रकारे त्याचं काम चाललेलं असतं, की तो पाहतो की स्वस्तात स्वस्त आपण हाय टेक्नॉलॉजी कशी हे करू शकतो, विकसित करू शकतो आणि आपण ती वापरू शकतो आणि वेगळ्या तऱ्हेने आपण ते सेम ऑब्जेक्टिव्ह कसं अचीव्ह करू शकतो. माझ्या मते हा सगळ्यात त्यातला मोठा भाग आहे. आपण त्यांचं कॉपी केलं नाही, कारण कॉपी केलं असतं तर तेवढेच पैसे लागले असते. आपण वेगळ्या तऱ्हेने केलं. इनोव्हेशन ते म्हणतात इज डुईंग थिंग डिफरंटली टू मेक अ डिफरन्स. ते आपण करून दाखवलं. इंडियन इनोव्हेशन, ज्याला मी इंडोव्हेशन असं म्हणतो, ही स्पेशालिटी आपली जी आहे ही आपल्या मंगळयानमध्ये आपण दाखवलेली आहे. खरंय, डॉक्टर माशेलकरांनी जे सांगितलं, इंडोव्हेशन जे इस्रोच्या सायंटिस्टनी करून दाखवलेलं आहे. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर बघूया श्रीहरिकोटा ते मंगळाची कक्षा कसा होता मंगळयानाचा प्रवास. पहा फक्त IBN लोकमत. ज्या मंगळयानाच्या कक्षेमध्ये इस्रोनं मंगळयान पाठवलेलं आहे त्या मंगळ ग्रहाची वैशिष्ट्य सुद्धा आपण बघूया थोडी. सूर्यमालेमधला मंगळ हा 4था ग्रह आहे आणि त्यामुळे पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे. पृथ्वीपेक्षा हा लहान ग्रह आहे. पृथ्वीपासून या ग्रहाचं अंतर आहे 40 कोटी किलोमीटरचं आणि हे अंतर बदलू शकतं. मंगळावरचा दिवस 24 तास 39 मिनिटांचा आहे. मंगळावरचं गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीच्या 28%. आयर्न ऑक्साईड मंगळावर जे आहे त्यामुळे मंगळाला लाल रंग आलेला आहे. मंगळावर जीवसृष्टीला अनुकूल वातावरण असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मंगळावर इतक्या मोहिमा घेतल्या जात आहेत. मंगळावर गोठलेल्या अवस्थेत पाणी असल्याचे पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. मंगळावरच्या मिथेनची तपासणी सुरू आहे, कारण मिथेन जर असेल तर जीवसृष्टीला अनुकूल वातावरण इथे असू शकतं. इस्रोची मिशन मार्स ही मोहीम जेव्हा सुरू झाली तेव्हा आमची करस्पॉन्डंट प्राची कुलकर्णी श्रीहरिकोट्याला गेलेली होती. तिच्या देखतचा हा सगळा आखोदेखा हाल बघूया. चेन्नईहून आमचा प्रवास सुरू झाला श्रीहरिकोट्याकडे. आम्ही निघालो होतो एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला. या दिवशी तर अवघ्या जगाचं लक्ष श्रीहरिकोट्याकडे लागलं होतं, कारण इस्रोचं मंगळयान आज थेट अवकाशात झेपावणार होतं. चंद्रयान यशस्वी झालं आणि यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांना वेध लागले ते मंगळाचे आणि ह्यातूनच निर्मिती झाली मार्स ऑर्बिटर मिशन अर्थात मंगळयानाची. मंगळ सगळ्या ग्रहांमध्ये पृथ्वीशी सगळ्यात जास्त साधर्म्य असणारा ग्रह. यापूर्वी मंगळावर जीवसृष्टी होती का किंवा इथून पुढे ती निर्माण होण्याची शक्यता आहे का याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. गेल्या काही वर्षामध्ये जे संशोधन झालंय मंगळाच्या पृष्ठभूमीचं त्याच्यावरनं आपल्याला असं दिसून येतं की मंगळावरती वाहतं पाणी होतं. आता हे का महत्त्वाचं की परत महत्त्वाचं आहे, कारण आपल्या सजीवांसाठी वाहत्या पाण्याची खूप गरज आहे. आपल्यासारख्या सजीवांना जर शोधायचं असेल तर आपण मंगळाकडे बघतो की जिथे असे आपल्याला पुरावे दिसतात की तिथे कधी काळी सजीव असू शकतील आणि ते शोधण्याकरता वेगवेगळ्या देशांची ज्या मोहिमा आखल्या जात आहेत. या मिशनची तयारी सुरू झाली ती भारतानं चांद्रयान लॉन्च केल्यानंतर. मंगळाची झेप मोठी होती आणि तशीच खर्चिकही, पण इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हे आव्हानही पेललं आणि त्यातूनच निर्माण झालं आतापर्यंतचं सगळ्यात स्वस्त मिशन मार्स. परदेशातले शास्त्रज्ञ आणि पत्रकारांना तर हे पटतच नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती लॉन्च यशस्वी होणार की नाही. आणि यातच काउंटडाऊनला सुरुवात झाली. PSLV मंगळयानाला घेऊन अवकाशात झेपावलं होतं.
मंगळाच्या कक्षेत पोहोचण्यासाठी या यानाला तब्बल 10 महिने आणि कोट्यावधी किलोमीटर्सचा प्रवास करायचा होता. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत. कोट्यावधी किलोमीटरचं अंतर मंगळयानानं पार केलं आणि मंगळयान मंगळाच्या कक्षेमध्ये फिरायला लागलं. पण त्याआधीचा त्याचा अंतराळामधला प्रवास सुद्धा बघूया. 3, 2, 1, 0. PSLVनं मंगळयानाला अंतराळात सोडलं आणि मंगळयानानं पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. यानंतरचा प्रवास या यानासाठी महत्त्वाचा होता. हे आव्हानही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पेललं. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत मंगळयान मंगळाच्या दिशेनं झेपावलं. त्याला आता मंगळाच्या कक्षेमध्ये फिरवण्यासाठी म्हणून आधी त्याचा स्पीड कमी करायला पाहिजे. तर तो स्पीड कमी कसा करतात? आता समजा तुम्हाला तो असा उत्तरेकडे वेगानं चाललेला आहे आणि दक्षिणेकडे आपल्या रॉकेटचं म्हणजे उपग्रहावरच्या रॉकेटचं फायरिंग होतंय, त्यामुळे तो उत्तरेकडे जातो. आता तुम्हाला त्याचा जर वेग कमी करायचा असेल आणि ब्रेक लावायचा असेल तर त्याला उत्तरेकडे फायरिंग करायला लावायचं आणि मग त्याचा आपोआप उत्तरेकडचा वेग कमी होतो. तर अशा प्रकारे त्याचा आधी वेग कमी करायचा आणि नंतर मग त्याच्यावरचे रॉकेट्स जे आहेत ते अशा प्रकारे फायरिंग त्यांचं करायचं की हा उपग्रह मग त्याची दिशा बदलून मंगळाभोवती फिरायला लागेल. मंगळाभोवती फिरण्याआधी हे यान सूर्याभोवतीच्या कक्षेमध्ये फिरत होतं. मंगळाच्या जवळ पोहोचल्यानंतर मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा आधार घेत हे यान मंगळाच्या कक्षेमध्ये शिरलं आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. अगदी भल्या पहाटे यानानं मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला. सकाळी 8च्या सुमाराला ते मंगळाभोवती फिरायला लागलं. प्राची कुलकर्णी, IBN लोकमत. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताची मंगळयान मोहीम सुद्धा यशस्वी झालेली आहे. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर बघूया माणसाच्या मनात अंतराळात बद्दल असलेल्या कुतूहलाविषयी. पहा फक्त IBN लोकमत. जेव्हा जेव्हा अंतराळवारी यशस्वी होते, एखादी मोहीम यशस्वी होते, तेव्हा युरी गागारिन, नील आर्मस्ट्रॉंग, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यासारख्या अंतराळवीरांची, शास्त्रज्ञांची आपल्याला नेहमी आठवण होते. एक सफर करूया माणसाच्या या अंतराळ सफरेची. A one step for a man, giant step for humanity. 20 जुलै 1969 अपोलो 11 या यानातून नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. माणसाचं चंद्रावरचं हे पहिलं पाऊल होतं. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या देशांच्या अनेक अंतराळ मोहिमा झाल्या, पण चंद्रावरचं पहिलं पाऊल उमटलं त्याचा ठसा सगळ्यांच्या मनात कायम आहे. अज्ञाताचा वेध घेण्याचं माणसाचं हे कुतूहलच त्याला मंगळापर्यंत घेऊन आलं. सूर्यमालेमध्ये पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असणारा लाल ग्रह मंगळ. मंगळावर जीवसृष्टी होती का, आहे का, यापुढे मंगळावर जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे का, या जिज्ञासेनं पृथ्वीवरच्या माणसांना झपाटलं आहे. अज्ञाताच्या या शोध यात्रेत आता भारतही सामील झालाय. अमेरिकेचं क्युरिओसिटी हे यान 2012 मध्ये मंगळावर उतरलं होतं. हे यान मानवरहित होतं. मंगळापर्यंतचं अंतर पार करून मंगळावर पोहोचणं माणसाला सध्या तरी अशक्य आहे, पण अफाट प्रतिभेच्या जोरावर माणूस यावरही उत्तर शोधेल आणि एक दिवस मंगळावरही माणसाचं पहिलं पाऊल उमटेल, मानवतेला काही प्रकाश वर्ष पुढे नेणार. माणसाच्या या जिज्ञासेच्या यात्रेमध्ये सगळ्या शास्त्रज्ञांबरोबर आपण सुद्धा सहभागी होऊया आणि पुन्हा एकदा भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांना सॅल्यूट करूया. पहा फक्त IBN लोकमत.